Hello, welcome to the Maths for Mother. Today's our topic again multiplication, but in that multiplying a three-digit number, that is the new concept. थ्री डिजिट नंबरला मल्टिप्लाय करायला आपण आज शिकणार आहोत. तर थ्री डिजिट मल्टिप्लिकेशन खूपच सोपं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं लॅटिस मेथड. तर लॅटिस मेथड वी आर नॉट गोइंग टू यूज द लॅटिस मेथड. मल्टिप्लिकेशन थ्री डिजिट नंबर्समध्ये दोन पार्ट आहेत. दोन पार्ट कसे आहेत? फक्त झिरो असणारे नंबर, वन डिजिट आणि अदर झिरो, एक पार्ट बघायचा. आणि विदाउट झिरो असणारे, फॉर एक्झाम्पल मी दोन एक्झाम्पल देते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल 600 मल्टिप्लाय बाय 3, वेअर 600 ज्याच्यामध्ये झिरो आहे आणि दुसरा वन डिजिट नंबर आहे. अँड अदर वेअर 245 मल्टिप्लाय बाय 4. ह्या काही फर्स्ट एक्झाम्पलमध्ये झिरोज आहेत आणि एक वन डिजिट आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये सेकंड 245 मध्ये झिरोज नाही. तर पहिल्यांदा आपण हा झिरो असणारा पार्ट बघणार आहे. आफ्टरवर्ड्स वी आर गोइंग टू सी दिस विदाउट झिरो. त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आपण नंतर बघणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल सी हिअर 600 मल्टिप्लाय बाय 3. मी लास्ट टाइम तुम्हाला एक आयडिया दिलेली होती एका व्हिडिओमध्ये, दॅट इज 10. आता कॉमन सांगते मी सगळ्या मल्टिप्लिकेशनसाठी. इफ देअर इज अ 110 वी कॅन राईट डाऊन लाईक दिस. इफ देअर इज अ 100 we can write down like this. That means two zeros on the 100. Third one, that is the 1000. Here are three zeros on the 1. And if it is a 10,000, आता तुम्हाला हा नंबर झालाय म्हणून here 4 zeros on it. आता ह्याचा वापर कसा करायचा आहे ते लक्षात घ्या. So see here the one example, that is 600 multiplied by 3. ज्या वेळेला झिरोज असतात त्यावेळेला एक सोपी आयडिया यूज करायची. यू आर गोइंग टू फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लाय द डिजिट्स ओनली. फक्त आणि फक्त नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. इथं कोणते नंबर्स आहेत बघा. 6 इज देअर अँड 3 इज देअर. मग 6 मल्टिप्लाय बाय 3 वी नो द आन्सर अबाउट इट. 6 multiplied by 3. 6 1s are 6, 6 2s are 12, 6 3s are 18. So, ह्याचा आन्सर आपण इथे लिहून टाकले 18. How many zeros on the numbers now? See here 1 and 2. Just give that zeros on it. Completes the example. Completes the example. One more example. बघा लक्षात आले का? Next, आता अजून मी एक्झाम्पल घेते. सेकंड एक्झाम्पल we are going to take. Second example, 500 multiply by 20. 500 multiply by 20. मी काय सांगितलं पहिल्यांदा डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन. दोन डिजिट्स आहेत. 5 मल्टिप्लाय बाय 2. सो 5 मल्टिप्लाय बाय 2 किती येणार 10. How many zeros? Count that zeros. फक्त आपल्याला zeros count करायचे आहेत. For that I am using the another pen. See here. This is the first, this is the second, this is the third. How many zeros here? 3 zeros are there. So write down 3 zeros on it. So answer will be 10,000. Next example. Practice जेवढी कराल तेवढं सोपं जाईल. So see here. Third example now. सेकंड झालं, नाव थर्ड. मग आपण प्रॅक्टिस सेटमधलं करणारच आहोत. तुमच्या एक्सरसाइजमध्ये जे दिले ते करणारच आहोत. सी हिअर थर्ड एक्झाम्पल 320 मल्टिप्लाय बाय 60. आता आणखी अवघड झालं बरं का. झिरोज आहेत का? येस झिरोज आहे. सो आय एम गोइंग टू मल्टिप्लाय दॅट इज 32 मल्टिप्लाय बाय 6 फर्स्ट ऑफ ऑल. आता 32 मल्टिप्लाय बाय 6 वी कॅन यूज द लॅटिस मेथड फॉर इट. बघा आठवते का लॅटिस मेथड केलेली आपण. 32 मल्टिप्लाय बाय 6. एक आडवी लाईन, एक उभी लाईन, क्रॉस. त्यामध्ये आपण 32 चे एक्सपांडेड फॉर्म लिहिणार. दॅट इज 30 प्लस 2 अँड 6. मग आता काय ना बघा 6 3s are 18. मी आधीच सांगितले 0 रिमेन ॲज इट इज. 6 2s are 12. मग आता काय करायचं आपल्याला ह्यांची ॲडिशन करायची. बॉक्स मेक अ बॉक्स. 180 plus
plus 12. So 2, 9 and 1. 192. ह्याचा आपल्याला आन्सर मिळालं 192. Now count the zeros. Zero count करा उरलेले एक्झाम्पल मध्ये. That is 1 and here it is 2. How many zeros? 2 zeros. Just write down that zeros here. बघा बरं किती सोपं झालं. खूप सोपं आहे का? लक्षात आलं का? सो नाव वी आर गोइंग टू सॉल्व द एक्सरसाइज. आता आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहे. एक्सरसाइज कुठला आहे बघा. एक्सरसाइज तुमच्या पुस्तकामध्ये आहे तो सॉल्व करणार आहे. आय एम गोइंग टू गिव्ह यू पेज नंबर. तुम्हाला तुमच्या पुस्तकात पण पाहता येईल. बघा पेज नंबर 30. पेज नंबर 30. पेज नंबर 30 वरती एक्सरसाइज आहे तो सॉल्व करूया आपण. व्हॉट इज गिवन इन दॅट? कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन. कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन दिले. त्यातलं फर्स्ट वन सी हिअर 4h मल्टिप्लाय बाय 5. 4h म्हणजे काय बरं? आपल्याला माहित आहे दॅट इज 400 मल्टिप्लाय बाय 5. मग अशी केलं तर डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन करा. 4 मल्टिप्लाय बाय 5. 4 चा टेबल म्हणा. येस इट्स अ 4 5 20. हाऊ मेनी zeros now? 2 zeros are there. Complete the example. Second one. Now 20 multiplied by 3h. How many zeros? 100 मध्ये 2 झिरो आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. मल्टिप्लिकेशन द ओनली नंबर्स. आधी नंबरचं मल्टिप्लिकेशन करा. 3 multiplied by 2 6. इथला एक्झाम्पल मधला मी 0 दिला. अँड इथं h आहे म्हणजे 100 वर किती झिरो आहे? 2 zeros. 2 झिरो. थर्ड एक्झाम्पल. नाव 40 multiplied by 500. बघा डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 multiplied by 5. 4 multiplied by 5 आधी लिहून टाका. दॅट इज 20. How many zeros are there now? 1 2 3. 1 2 3 zeros are there. Fourth one, that is 800 multiplied by 60. 0 कडेला ठेवून टाका. काही अवघड नाही आहे 0 कडेला ठेवलं. 8 आणि 6 मल्टिप्लिकेशन. 8 6 are 48. Yes, correct. 48. 1 2 3. 1 2 3 zeros. Okay, now the fifth one. 35 multiplied by 200. ओके बघा आता इथं मल्टिप्लिकेशन करायचं 35 आणि 2 चं. यू कॅन यूज द लॅटिस मेथड. मी इकडे यूज करते लॅटिस मेथड तुम्हाला सोपं जावं म्हणून. लाईक दिस 35 चे एक्सपांडेड फॉर्म काय येणार? 30 प्लस 5 अँड 200. पण आपल्याला फक्त डिजिटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणून मी 2 लिहिते इथं. 2 multiplied by 3 that is 60 and 2 5s are 10. So 60 plus 10 that is 70. मी फक्त काय केलेलं आहे 35 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन केलंय. फक्त 35 आणि 2 चं ते आन्सर किती आलंय? 70. नाव रिमेनिंग 0 किती आहे तिथे? 2 zeros are there. So here comes the 2 0. ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट करून घ्या. मग मी 6th एक्झाम्पल सांगते. Okay, we are going to see the 6th example now. Expanded form. So टाकूया आपण. 6th example बघा. That is box multiplied by 70 equals to 700. आता इथं कन्फ्युजन आलं बघा. कन्फ्युजन आलं कसं ते खूप सोपं आहे. काय अवघड नाही आहे. आपण काय करत होतो? मल्टिप्लिकेशन करत होतो आणि मग आन्सर काढत होतो. 0 आपण नंतर देत होतो बरोबर. आता डिजिट आधी बघा. 7 मल्टिप्लाय बाय किती केल्यानंतर 7 येणार आहे? 7 मल्टिप्लाय बाय किती केल्यानंतर 7 येणार? 7 1 जा 7 म्हणून मी इथं 1 लिहून टाकलं. Now count the zeros. Here 1 0 is there and here 3 zeros are there. एक 0 यातला इथं दिला आपण. आपण सगळे 0 शेवटी देत होतो त्यामध्ये एक 0 यातला इथे दिला.
मग आता किती झिरोज राहणार आहेत? किती झिरोज राहणार आहेत? बघा बरं, हिअर कम्स टोटल 3 झिरोज. एक झिरो इथं दिलेला आहे, उरलेले 2 झिरो. सो हिअर कम्स 100. ज्याला लक्षात आलेलं नाही त्यांच्यासाठी दुसरी मेथड सांगते. 70 म्हणजे 7 10 आहे आणि इथे काहीच नाही आहे. 7 10s आहेत आणि इथे काहीच नाही आहे, म्हणजे 100 मल्टिप्लाय बाय 7 10s इक्वल्स टू 7000. असंही करू शकता, पण ठीक आहे, हे जर लक्षात आलं असेल तर हे लक्षात ठेवा. दॅट्स युअर चॉईस. नेक्स्ट, नाव द सेवन्थ वन बघा. 7h मल्टिप्लाय बाय 2 इक्वल्स टू 7h मीन्स 700. सो 7 2s 14. आपण डिजिटचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. 100 म्हणजे किती झिरो आहेत बघा. 100 म्हणजे 2 झिरोज. लिहून टाकले 2 झिरोज. 8th एक्झाम्पल. 20 multiplied by 300. 2 multiplied by 3, 6. And how many zeros? 1, 2, 3. 1, 2, 3. 9th example. 600 multiplied by 30. Again, only digits multiplication is there. Yes, it's 18. How many zeros? 1, 2, 3. 10th example. 900 multiplied by 20. 9 2s are 18. 1, 2, 3 zeros are there. 1, 2, 3. Now 11. 600 multiplied by 42. आता हे एक्झाम्पल मात्र मी तुमच्यावर सोडतेय. तुम्ही हे 600 मल्टिप्लाय बाय 42 तुम्ही एक्सपांडेड फॉर्मनं करायचं आणि मग मला आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. नाव 12th एक्झाम्पल. 15 मल्टिप्लाय बाय बॉक्स इक्वल टू 30,000. आता ह्याच्यासाठी काय करायचं बघा. 15 झिरो किती आहेत? 1 2 3 4. 4 झिरो आहेत हे लक्षात ठेवायचं. 15चा टेबल म्हणायचं आपल्याला. 15च्या टेबलमध्ये 3 येतोय का? नाही येत. बघा 15च्या टेबलमध्ये 3 येतोय का? नाही येत. 15च्या टेबलमध्ये 30 येतो का? पहिल्यांदा 1 डिजिट चेक करायचा, मग दुसरा. 15 1 जा 15 15 2 जा 30. 15 2 जा 30 म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय 2 केल्यावर 30 मिळालं मला. झालं. आता हाऊ मेनी झिरोज रिमेन्स? किती झिरोज राहिले बघा. 3 zeros remains. 1 2 3. So 15 multiplied by 2000 equals to 30,000. खूप सोपं आहे. एक गणित मी फक्त तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. बघू तुम्ही किती जण करताय. सो तुम्ही हे गणित पूर्ण करा आणि मला आन्सर पाठवा. ओके. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. टिल देन बाय.